आपल्या बिझनेसमध्ये सॅच्युरेशन आलंय की नाही हे कसं समजायचं? एकाच वेळी मल्टिपल बिझनेस करावेत की एकच ब्रँड मोठा करावा? उद्योजकाच्या ॲप्टिट्यूडवर पण डिपेंड असतात. केपेबिलिटी, कॅपॅसिटी आणि ॲप्टिट्यूड, त्याची आवड काय, निवड काय, त्याच्यावर पण अवलंबून असतात. पण डायव्हर्सिफिकेशन केलेलं कधी बरं असतं. हल्ली आपण बरेच असे यशस्वी उद्योजक पाहता ज्यांचं फॅमिली ऑफिस असतं. त्या फॅमिली ऑफिसच्या मार्फत त्यांच्या प्रिन्सिपल लाईन ऑफ बिझनेसमध्ये कमवलेला पैसा जो आहे तो रिइन्व्हेस्ट त्यांच्या वैयक्तिक धंद्यामध्ये करतातच. हिस्सा त्याच्यातनं काढून ते वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये लावतात, ज्या बिझनेसेसना ग्रोथ त्यांना दिसते की हे लोक मला पैसे कमवून देऊ शकतात. वेन टू डायव्हर्सिफाय ना, हा एक खूप महत्वाचा विषय असतो. व्हॉट आर द सिम्पटम्स काय असतात? आता दिस इंडस्ट्री इज नॉट दॅट लुक्रेटिव्ह अँड वी टू शिफ्ट टू समथिंग एल्स. हे कसं शोधायचं? कुठचाही बिझनेस जो असतो ना, बऱ्याच वेळेला त्याची कालावधी लिमिटेड असते. 90s मध्ये सगळ्यात चांगला स्कोप होता कम्प्युटर एज्युकेशनमध्ये. तेव्हा आम्ही सेंट अँजेलोस कम्प्युटर सुरू केलं. परंतु मला साधारणतः 2005-2006-7च्या आसपास समजायला लागलं की आता कम्प्युटर्स जे आहे ते तुम्हाला शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं. म्हणजे याचं आता भविष्य एकदम शॉर्ट लिव्ड आहे आणि हे जास्ती दिवस टिकणार नाही. आपल्या उद्योग यश ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपण प्रत्येक वेळी उद्योजकांचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करत असतो. आणि आज आपण एक असा विषय घेतोय की लॉंग टर्म लेगसी बिझनेसमध्ये कशी क्रिएट करायची, डायव्हर्सिफाय करून दुसऱ्या बिझनेसमध्ये जायचं की आहे तोच बिझनेस आपण मोठा करायचा आणि अनेक वर्ष तो क्रिएट करायचा. तर या विषयावर आपण ॲग्नेलो राज अथाडे सरांशी आपण बोलूया. आणि पहिला प्रश्न असा आहे सर की किती वेगवेगळ्या फील्डमध्ये डायव्हर्सिफाय करू शकतो, की आपल्याच इंडस्ट्रीमध्ये थोडंसं डायव्हर्सिफाय करायचं, आपल्या बिझनेसमध्ये सॅच्युरेशन आलंय की नाही हे कसं समजायचं, आणि एकाच वेळी मल्टिपल बिझनेस करावेत की एकच ब्रँड मोठा करावा, असे 2-3 प्रश्न आहेत. बरेच गोष्ट उद्योजकाच्या ॲप्टिट्यूडवर पण डिपेंड असतात. केपेबिलिटी, कॅपॅसिटी आणि ॲप्टिट्यूड, त्याची आवड काय, निवड काय, त्याच्यावर पण अवलंबून असतात. पण डायव्हर्सिफिकेशन केलेलं कधी बरं असतं. हल्ली आपण बरेच असे यशस्वी उद्योजक पाहता ज्यांचं फॅमिली ऑफिस असतं. त्या फॅमिली ऑफिसच्या मार्फत त्यांच्या प्रिन्सिपल लाईन ऑफ बिझनेसमध्ये कमवलेला पैसा जो आहे तो रिइन्व्हेस्ट त्यांच्या वैयक्तिक धंद्यामध्ये करतातच. परंतु एक हिस्सा त्याच्यातनं काढून ते वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये लावतात, ज्या बिझनेसेसना ग्रोथ त्यांना दिसते की हे लोक मला पैसे कमवून देऊ शकतील. तर डायव्हर्सिफिकेशन ऑफ मनी, डायव्हर्सिफिकेशन ऑफ एफर्ट्स, डायव्हर्सिफिकेशन ऑफ मनी आणि एफर्ट्स, या सगळ्या वेगवेगळे विषय आहेत आणि ते तुमच्या ॲप्टिट्यूडवर डिपेंड आहे की तुम्ही काय करू शकता. डायव्हर्सिफिकेशन नक्कीच चांगलं असतं. बरेच लोक बॅकवर्ड इंटिग्रेशन करतात, बरेच लोक फॉरवर्ड इंटिग्रेशन करतात. फॉर एक्झाम्पल माझे रेस्टॉरंटचे बिझनेस आहेत विच इज हेल्दी फूड रेस्टॉरंट, सांते स्पा कुझिन. तर आय हॅव डायव्हर्सिफाईड इन टू जिम वेअर विच इज अगेन कनेक्टेड टू हेल्थ. इफ यू वॉन्ट टू बी फिट अँड हेल्दी यू गो टू द जिम. टू गो टू द जिम यू नीड जिम वेअर. तर आम्ही त्या जिम वेअरमध्ये पण आहोत. तर हेल्दी फूड झालं, त्याच्यानंतर तुमचं हेल्दी होण्यासाठी जिम जावं लागतं, तर लाईफस्टाईलसाठी तुम्हाला क्लोदिंग देतो आम्ही बॉड ॲक्टिव्हच्या नावाने. त्याच्या पुढे पलीकडे जाऊन आम्ही दुसरं काहीतरी करू शकतो. इट माइट बी अ प्रोटीन शेक ऑर हेल्दी स्नॅक्स काहीतरी, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही प्रवेश करू शकतो. तर कधीही मल्टिपल बिझनेसेस करणं योग्य आहे. अनेक असे उद्योजक आहेत, सगळे मल्टीनॅशनल्स आज जे आहेत, फॉर एक्झाम्पल टाटा, ते मिठापासून त्या घरापर्यंत सगळं बनवतात. का? कारण त्यांचं गुडविल आहे, त्यांचं ब्रँड नेम आहे, त्यांच्याकडे कस्टमर बेस आहे. त्या एकाच कस्टमर बेसला तुम्ही परत परत कसं कस्टमर बनवू शकता ह्याच्यावर पण तुम्हाला फायदा असू शकतो. युअर कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट रिड्युसेस डायव्हर्सिफिकेशनमुळे. तर असा निर्णय देखील तुम्ही करू शकता. आता बरीच अशी लोक आहेत, म्हणजे एका पॉडकास्टमध्ये तुम्हीच उदाहरण दिलेलं की एक कॉरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी होती, त्यांनी पेपर मिलवाल्यांनी त्याच्यामध्ये स्टेक घेतला किंवा त्यांनी त्या पेपर मिलमध्ये स्टेक घेतला. तर दॅट इज फॉरवर्ड इंटिग्रेशन, बॅकवर्ड इंटिग्रेशन. तर दॅट बिकम्स अ टीम वर्क, ज्याला आपण पॉवर टीम म्हणतो. फॉर एक्झाम्पल आर्किटेक्चरल फर्म बरोबर तो बिल्डर पण बनतो, कारण तो आर्किटेक्चर फीजमध्ये कमवून किती कमवणार. तर त्याच्या नॉलेजचा जर खरेखर चांगला वापर करायचा असेल तर ही विल इन्व्हेस्ट इन अ कॉन्ट्रॅक्टिंग फर्म ऑर ही विल इन्व्हेस्ट इन अ डेव्हलपर अँड बिकम अ पार्टनर. थोडे पैसे लावणार, बाकी कला, स्किल्स, टॅलेंट, अनुभव आणि संबंध लावणार आणि त्या बिझनेसला तो मोठा करू शकतो. तर त्याच्यासाठी ते झालं फॉरवर्ड इंटिग्रेशन. तर डायव्हर्सिफिकेशन इज कंपल्सरीली आणि मॅन्डेटरी. यू कॅनॉट कीप ट्रॅव्हलिंग टू द सेम पोर्ट. इफ यू आर अ सेलर यू हॅव टू सेल टू डिफरंट पोर्ट्स. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जाणं गरजेचं आहे आणि ते वेगवेगळे ठिकाण तुमचे वेगवेगळे बिझनेस असू शकतील. डायव्हर्सिफिकेशन तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा करू शकता. कारण फॉर एक्झाम्पल समजा माझं कम्प्युटर एज्युकेशनमध्ये मार्केट मुंबई होतं, त्याच्यानंतर मी ठाण्याला गेलो, त्याच्यानंतर मी नवी मुंबईला गेलो, मग मी नाशिकला गेलो, मग मी पुण्याला गेलो. तर यू कॅन ऑल्सो डायव्हर्सिफाय व्हेरियस मार्केट्स. आज आपण डायव्हर्सिफिकेशन एका काळाला फक्त लोकल करत होता, आता लोक आंतरराष्ट्रीय जातात. म्हणजे यू कॅन बी ग्लोकल, यू कॅन बी ग्लोबल ॲज वेल ॲज यू कॅन बी लोकल. तर इट कॅन बी डायव्हर्सिफिकेशन ऑफ कस्टमर्स,
वेगळ्या टाईपचे कस्टमर्स तुम्ही आयडेंटिफाय करून आणू शकता. इट कॅन बी डायव्हर्सिफिकेशन ऑफ मार्केट्स. लोकल मार्केटमधनं तुम्ही ग्लोबल मार्केटमध्ये किंवा नॅशनल मार्केट्समध्ये जाऊ शकता. इट कॅन बी डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲक्च्युअल बिझनेस मॉडेल. इट कॅन बी डायव्हर्सिफिकेशन ऑफ प्रोडक्ट्स. फॉर एक्झाम्पल, माझा एक मित्र आहे, 3500 कोटीचा टर्नओव्हर करतो. त्यावेळेला साधारणतः 20 वर्षा अगोदर त्याचं टर्नओव्हर 1500 कोटी रुपये होतं आणि ही मेक्स वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स. तर त्याला चंद्रपूरला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तिथे त्यांना ते बनवायचं होतं, पण तिथे पॉवर नसायचं. बऱ्याच वेळेला पॉवर नसायचं. तर पॉवर नसल्यामुळे त्याला काम करायला अडचण यायची. तर त्याने सोलार पॉवर आणलं आणि लावलं तिकडे, म्हणजे 24 तास तो काम करू शकतो. पण सोलार पॉवर लावण्याची जी प्रक्रिया त्यांनी केली त्याच्यामध्ये तो एवढा चॅम्पियन झाला सोलार पॉवरमध्ये की त्याने सोलार पॉवरचा बिझनेस सुरू केला. म्हणजे आता त्याच्याकडे वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसवायची तर यंत्रणा आहेतच, पण तो सोलार पॉवरमध्ये पण आहे. आणि आता त्याची संघटित टर्नओव्हर त्याचा 3500 कोटी आहे, ज्याच्यामध्ये 2000 कोटीचा टर्नओव्हर त्याचा सोलार पॉवरचा बिझनेस आहे. आणि त्याचा जो मूळ बिझनेस होता वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स लावायचा तो 1500 कोटीचा आहे. तर तुम्ही बघू शकता की बऱ्याच वेळेला तुमचं डायव्हर्सिफिकेशन कॅन गेट बिगर देन युअर ओरिजिनल बिझनेस. किर्लोस्करवर इंटू वॉटर पंप्स, आणि किर्लोस्करने टोयोटा बरोबर टायअप केला आणि इट इज टोयोटा किर्लोस्कर किंवा किर्लोस्कर टोयोटा, आणि दॅट बिकेम सच अ लार्ज एंटिटी. तर असे अनेक लोकांनी डायव्हर्सिफिकेशनच्या मार्फत अजून चांगली प्रगती कमवून घेतली. तर इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ यू कॅन थिंक दॅट इट कॅन बेनिफिट यू स्ट्रॅटेजिकली. दिस थिंकिंग कॅन बी व्हेरी हेल्पफुल फॉर मल्टिप्लाइंग युअर वेल्थ क्रिएशन. मी नेहमी असं म्हणतो की चांगल्या हातात पैसे असले ना की समाजाची प्रगती होते. कारण चांगला माणूस काय करतो, चांगले पैसे चांगल्या ठिकाणी परत लावतो आणि परत लोकांना तेवढ्या नोकऱ्या मिळतात, संध्या मिळतात, ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, कस्टमरना चांगले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस मिळतात आणि समाज चांगलं होत जातं. तर इट इज मॅन्डेटरी फॉर यू टू अर्न अ लॉट ऑफ मनी सो दॅट यू कॅन डू गुड वर्क विथ अ लॉट ऑफ गुड मनी दॅट यू हॅव अर्न्ड. तर हे करण्यासाठी डायव्हर्सिफिकेशन एक साधा, सरळ, सोपा मार्ग आहे. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच पेंट कंपनीजने कपड्यांवर करणारे पेंट पण आणले, कॅनव्हासवर करणारे पेंट पण आणले. फक्त भिंतीवरचे पेंट नाही, तर त्यांच्याकडे वेरियस टाइप्स ऑफ पेंट्स दे स्टार्टेड विच एक्सपांडेड दॅट मार्केट. कारण त्याचं यूज केस चेंज झाली. जर तुमची यूज केस चेंज झाली ना तर तुमचं मार्केट परत एक एक्सपॅन्ड होतं. तर डायव्हर्सिफिकेशन इन मल्टिपल सेक्टर्स इज क्रिटिकली व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट हेल्प्स. करेक्ट, ग्रेट. सो बऱ्याचदा आपण असे बघतो की वेन टू डायव्हर्सिफाय ना हा एक खूप महत्त्वाचा विषय असतो. काही ठिकाणी मी ज्या उद्योजकांना भेटलो ना त्यांनी सांगितलं की आता बिझनेस हा खूप टफ झालेला आहे किंवा मार्केटिंग खूप करावी लागते किंवा कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, मार्जिन आधीसारखे उरलेले नाही आहेत म्हणून आम्ही डायव्हर्सिफाय करतोय. पण कदाचित जसं तुम्ही म्हणालात ना, दे आर स्ट्रगलिंग इन द सेम मार्केट. त्यांनी जर मार्केट चेंज केलं असतं, ब्लू ओशनमध्ये कुठे गेले असते तर कदाचित डायव्हर्सिफाय करायची गरज लागली नसती. दॅट इज वन. दुसरं, हाऊ डू वी डिसाईड की आता हा बिझनेस ग्रो नाही होणार. तुम्ही आधी एज्युकेशनमध्ये होता तरी नाव यू रिड्यूस दॅट एज्युकेशन सेक्टर. सो हे कसं अनालाइज करायचं की आता मला ह्या बिझनेसमधून इकडे डायव्हर्ट व्हायचं आहे. सो व्हॉट आर द सिम्पटम्स काय असतात की आता दिस इंडस्ट्री इज नॉट दॅट लुक्रेटिव्ह अँड वी टू शिफ्ट टू समथिंग एल्स. हे कसं शोधायचं? कुठचाही बिझनेस जो असतो ना बऱ्याच वेळेला त्याची कालावधी लिमिटेड असते. फॉर एक्झाम्पल 90sमध्ये सगळ्यात चांगला स्कोप होता कम्प्युटर एज्युकेशनमध्ये. तेव्हा आम्ही सेंट अँजेलोस कम्प्युटर सुरू केलं. परंतु मला साधारणतः 2005-2007च्या आसपास समजायला लागलं की आता कम्प्युटर्स जे आहे ते तुम्हाला शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं. म्हणजे याचं आता भविष्य एकदम शॉर्ट लिव्ड आहे आणि हे जास्ती दिवस टिकणार नाही. शेवटी 2018मध्ये आम्ही कम्प्युटर एज्युकेशनमधनं एक्झिट घेतला. परंतु 2004-2005 साली आय ऑलरेडी व्हेंचर्ड इन टू रिअल एस्टेट डेव्हलपमेंट. तर मी काय केलं, जेव्हा तुम्ही एका एज्युकेशनच्या बिझनेसमध्ये असता आणि ज्या वेळेला हे एक असं एज्युकेशन आहे जिथे तुमच्यापेक्षा वयाने मोठे, पैशाने मोठे, स्टेटसनी मोठी लोक तुमच्याकडे पैसे भरतात आणि तुम्हाला सर म्हणतात. कारण इट इज नॉट लाईक स्कूल एज्युकेशन ना, जिथे तुमच्या स्टुडंटचं वय नेहमीच तुमच्यापेक्षा कमी असणार. कम्प्युटर एज्युकेशनमध्ये मी 25 वर्षाचा होतो आणि माझे विद्यार्थी 60, 70, 80 वर्षाचे पण होते. तर तो एक असा क्षेत्र होतं ज्याच्यामध्ये माझे रिलेशनशिप्स वाढत गेले लोकांबरोबर. जेव्हा तुम्ही रिलेशनशिप वाढवता किंवा जेव्हा तुम्ही बिझनेस करता ना तेव्हा तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही पैशाच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी कमवता. लोकांचा विश्वास, लोकांचे संबंध, लोकांची लोकसंख्या तुमच्या जीवनामध्ये वाढत जाते. तर त्या गोष्टींचा तुम्ही कशा प्रकारे सदुपयोग करू शकता याचा विचार करणं फार गरजेचं आहे. तर मला डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी फार सोपं झालं. फ्रॉम एज्युकेशन आय डायव्हर्सिफाईड इन टू रिअल एस्टेट, फ्रॉम रिअल एस्टेट इन टू हॉस्पिटॅलिटी, from hospitality into resorts,
फ्रॉम रिसॉर्ट्स इंटू रेस्टॉरंट्स, फ्रॉम रेस्टॉरंट्स इंटू पॅकेज्ड फूड्स, फ्रॉम पॅकेज फूड्स इंटू जिमवेअर, फ्रॉम जिमवेअर टू आर्टिफिशियल ज्वेलरी. असे अनेक बिझनेसेसमध्ये मी डायव्हर्सिफाय करत गेलो. का? प्रत्येक बिझनेस तुम्हाला 4 बिझनेस कसे करावे हे शिकवतो. जर तुमची शिकायची तयारी असली आणि जर तुमचा थर्ड डोळा ओपन असला तर, की बाबा या बिझनेसच्या मार्फत मी अनेक बिझनेसेस असे कसे करू शकतो, असे अनेक बिझनेसेस मी कसे घडवू शकतो, जर ही तुम्ही समज ठेवली ना, तर हळूच तुम्ही डायव्हर्सिफाय करत गेलं पाहिजे. कारण कधी कधी अशी वेळ येते की जर तुम्ही एकच बिझनेस करत गेलात, म्हणजे एक जोक होतं, एका स्पीच मी ऐकलं एका सभेमध्ये, तेव्हा ते म्हणाले एका घरात 4 भावंड होते, 4ही रिक्षा चालवायचे, ज्या दिवशी रिक्षाची स्ट्राईक झाली सगळे उपाशी. करेक्ट. असं होता कामा नये. दुसरं एका माझ्या मित्राने सांगितलं, कॅप्टन रघुरमण, ही इज अ गुड फ्रेंड ऑफ युअर्स ऑल्सो, हु इज अ स्टॅलवर्ट ऑफ दिस कंट्री. ते म्हणाले की राजेश, नेव्हर हॅव अ कस्टमर हु गिव्स यू मोर दॅन 70% ऑफ युअर रेव्हेन्यू. कारण जर त्या कस्टमरला काय आजार लागला की तू आजारी पडशील. दीज आर ऑल स्मार्ट लर्निंग्स ऑफ लाईफ. तर तेव्हा मी विचार केला की आपण असे बिझनेसेस केले पाहिजेत जिथे एकाच बिझनेसवर अवलंबून न राहता आपल्याकडे सेफगार्ड्स असले पाहिजे. जेव्हा क्रॅश झाला US मध्ये, ट्विन टॉवरचा जो ब्लास्ट झाला, जे टेररिस्ट अटॅक झालं, त्या काळामध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्री टोटल ठप झाली. आणि मी कम्प्युटर एज्युकेशनच्या ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये होतो, तर माझी इंडस्ट्री सगळ्यात डायरेक्ट इफेक्ट झालेली इंडस्ट्री होती. पण माझ्याकडे एकच फायदा होता, मी फक्त सॉफ्टवेअर ट्रेनिंग करत नव्हतो. आय वॉज ट्रेनिंग इन टू सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ॲनिमेशन अँड मल्टीमीडिया. तर माझ्याकडे 3 सेगमेंट्स होते, 3 सेगमेंट्स होते. अचानक माझा बिझनेस सॉफ्टवेअरचा सगळ्यात मोठा होता, 80% बिझनेस व सॉफ्टवेअर. तर तो धंदा एकदम ठप्प झाला. माझ्या एका सेंटरमध्ये महिन्याला 50 ॲडमिशन व्हायचे, ते 5 वर आले. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, खर्च तेवढाच आणि इन्कम 10% आली. तर हाऊ विल आय सर्व्हाइव्ह? माझ्याकडे हार्डवेअर, नेटवर्किंग आणि ॲनिमेशन मल्टीमीडियाचे कोर्सेस असल्यामुळे आय डायव्हर्टेड फ्रॉम ॲडव्हर्टायझिंग फॉर सॉफ्टवेअर टू ॲडव्हर्टायझिंग फॉर हार्डवेअर आणि ॲनिमेशन मल्टीमीडिया, आणि त्याचा वेग वाढवला. तर माझे त्या कोर्सेसचे एवढे वाढले ॲडमिशन्स की ऑटोमॅटिक मी परत स्थिर झालो. जे क्लासेस फक्त सॉफ्टवेअर शिकत होते, जे क्लासेस फक्त सॉफ्टवेअर शिकवत होते, साधारणतः 60 ते 70% ते क्लासेस बंद पडले. तर माझ्या त्याच सेगमेंटमध्ये माझं डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळे मी वाचलो, टिकलो, जगलो आणि वाढलो. परंतु बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला. तर ते तर मी एका क्षेत्राच्या आतच मी डायव्हर्सिफिकेशन केलं. पण त्याच्यानंतर मला एक कळून चुकलं, कारण ही गोष्ट अर्ली 2000ची होती. त्यावेळेला मला एक कळून चुकलं की आता आपल्याला अजून काहीतरी ॲडिशनल करणं गरजेचं आहे. आणि तेव्हा मी रिअल एस्टेटमध्ये पदार्पण केलं. दॅट वॉज अराउंड 2004-2005. तर डायव्हर्सिफिकेशन इज हेल्दी, डायव्हर्सिफिकेशन इज गुड आणि डायव्हर्सिफिकेशन इज मॅन्डेटरी. आणि प्रत्येक डायव्हर्सिफाईड बिझनेस तुम्ही करावा असं मी म्हणत नाही. तर लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, सरप्लस प्रॉफिट्स, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगले पैसे कमवले. काही लोक स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असतात, लाईक आय एम अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. तर मी दुसऱ्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्याच बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो जिथे मला असं माहिती आहे की मी या कंपनीमध्ये पैसे लावणार, ताकद लावणार, माझा अनुभव लावणार, आणि माझी जी ही एक्झिस्टिंग इकोसिस्टम जी मी घडवलेली आहे त्याचा फायदा जर त्यांना मिळाला तर त्यांचा परत बिझनेस वाढू शकतो आणि माझी व्हॅल्युएशन इम्प्रूव्ह होऊ शकते माझ्या इन्व्हेस्टमेंटची. अशाच बिझनेसेस मी निवडतो आणि त्याच्यामध्ये मी स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर म्हणून त्याच्यामध्ये सहभागी करतो स्वतःला, आणि त्या धंद्याला देखील मोठा करतो आणि व्हॅल्युएशन वाढवून घेतो. तर डायव्हर्सिफिकेशन इज अ व्हेरी गुड डिसिजन फॉर एव्हरी एंटरप्रेन्योर टू डू. आय थिंक डायव्हर्सिफिकेशनमुळे इट कॅन बी अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी ऑल्सो, की आपल्याला जो कस्टमर किंवा जो कस्टमर पर्सोना आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये म्हणालो की त्या कस्टमर पर्सोनापर्यंत पोहोचण्यासाठी मी एक असा बिझनेसमध्ये डायव्हर्सिफाय करेल की ज्याच्यामुळे मला तो कस्टमर बेस मिळेल, आणि दॅट कॅन बिकम अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. सो नॉट फॉर प्रॉफिट समटाईम्स, बट जस्ट टू सेव्ह द कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट जी आहे ती सेव्ह करण्यासाठी पण आपण डायव्हर्सिफाय करून आपल्या कस्टमर बिझनेससाठी कस्टमर आणू शकतो. ॲब्सोल्युटली वेल सेड. इनफॅक्ट मी त्याच्या पलीकडे गेलोय सध्या. एवढ्या बिझनेसेसमध्ये मी स्ट्रॅटेजिकली इन्व्हेस्ट केलेले आहेत की माझी ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे, माझी कॉन्टेंट मॉनिटायझेशन कंपनी आहे, माझ्याकडे कॉन्टेंटची इन्व्हेंटरी आहे, माझ्याकडे एवढ्या कंपनीज असल्यामुळे माझं बाईंग ऑफ मीडिया एवढं इकॉनॉमिकल पडतं मला की त्याचा फायदा माझ्या सगळ्या ब्रँड्सना होतो. तर यू हॅव टू रिड्यूस कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. सिम्पल. तुम्ही पैसे वाचवूनच प्रॉफिट वाढवू शकतात, तुम्ही भाव वाढवून प्रॉफिट वाढवू शकत नाही, कारण कस्टमरकडे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि यू हॅव टू पास ऑन बेनिफिट टू हिम. असा एखादा जर बिझनेस असला जिथे तुम्हाला पर कस्टमर प्रॉफिट नाही आहे पण ओव्हर अ
नंबर ऑफ कस्टमर तुमचा प्रॉफिट दिसतो असा बिझनेस करायचा. कारण अशा बिझनेसमध्ये कस्टमरचा फायदा तुमचा कस्टमर होण्यामुळे त्यांचा तुमच्यापेक्षा जास्त फायदा होतो. तर इंडिव्हिज्युअल बेसिसवर द कस्टमर हॅज टू बी अ बेटर बेनिफिशरी देन यू आर. आणि हे तुम्ही तेव्हा घडवू शकता जेव्हा तुमच्याकडे डायव्हर्सिफाईड इकॉनॉमी असेल किंवा इकोसिस्टम असेल ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या रिसोर्सेसना शेअर करू शकतात. कारण तो रिसोर्स तुम्ही त्या बिझनेससाठी घडवलेला नाहीये, तो रिसोर्स बाय द वे तिथे आहेच आणि त्याचा वापर तुमच्या कस्टमर ॲक्विजिशन कॉस्टला कमी करण्यासाठी होतोय, म्हणून तुमचा प्रॉफिट वाढतोय. ग्रेट ग्रेट. सो आणखीन एक स्ट्रॅटेजी आणि आपण ती ओपनली सगळीकडे बघतो की लिकर अँड टोबॅको इज नॉट अलाउड फॉर मार्केटिंग. सो व्हॉट दे डू इज ते डायव्हर्सिफाय इन टू अ सोडा प्रोडक्ट और त्याच ब्रँडची एक पाण्याची बाटली बनवतात. खरं तर ते डायव्हर्सिफिकेशन हे प्रॉफिटसाठी नसतं, पण पाण्याची बाटली जर एका लिकर कंपनीने बनवली तर ती मार्केट करू शकतो आपण आणि त्याच्यामुळे आपला ब्रँड होऊ शकतो. सो दिस काइंड ऑफ डायव्हर्सिफिकेशन ऑल्सो देअर की जिकडे आपण डायरेक्टली कस्टमरला पोचायला त्रास होतो तर अशा एका प्रोडक्टच्या थ्रू आपण पोहोचू शकतो. सो ॲज अ मार्केटिंग ऑल्सो आय थिंक इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ड्रायव्हर. सो इट इज कॉल्ड एज सरोगेट ॲडव्हर्टायझिंग. सरोगेट ॲडव्हर्टायझिंग. जसं फॉर एक्झाम्पल माझा एक बिझनेस आहे वॉटर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, ज्याला आम्ही म्हणतो SDG 6, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6, दॅट इज वॉटर अँड सॅनिटेशन. तर त्याच्यामध्ये आम्ही कस्टमर्सना म्हणतो की आपले टँक्सची जी सायझेस आहेत, म्हणजे वी मॅन्युफॅक्चर वॉटर टँक्स, वी आर इन फॅक्टरीज इन भिवंडी आणि अंबरनाथ. 15,000 लिटरपासून ते 20 कोटी लिटरपर्यंत, 2 कोटी लिटरपर्यंत आम्ही बांधू शकतो. 20 मिलियन, तर 2 कोटी लिटरपर्यंत आम्ही बांधू शकतो. तर त्या वॉटर टँकची साईज एवढी मोठी असते की आम्ही त्या कॉर्पोरेट कंपनीजना किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीजना म्हणतो की तुम्ही आमच्या या टँकला ॲज अ होर्डिंग सुद्धा वापरू शकता, कारण त्या वॉटर टँकवर तुम्ही तुमची जाहिरात लावू शकता. क्या बात. तर कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, कहीं पे सरोगेट ॲडव्हर्टायझिंग. तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या डिसिजन्स इम्प्लिमेंट करू शकता त्याच्यावर अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही गव्हर्नमेंटला एक प्रपोजिशन मांडतोय की तुम्ही जो गव्हर्नमेंटचा वेस्ट एरिया असेल तिथे तुम्ही वॉटर स्टोरेज टँक्स लावा, त्याच्यामध्ये तुम्ही पावसाचा पाणी साठा करा सो दॅट इट इज नॉट ड्रेन्ड अवे. कारण बराच पाणी बिकॉज वी डोंट स्टोर इट गेट्स वेस्टेड. तर तुम्ही पाणी स्टोअर करू शकता आणि ती पडीक जागा होती, त्या जागेचा दुसरा काहीच वापर नाहीये, तर ती नीट अँड क्लीन राहील. त्याच्या व्यतिरिक्त त्या पाण्याच्या टाक्यावर तुम्ही जाहिरात करून ती जाहिरातीचा स्पेस तुम्ही कुठच्या तरी ॲडव्हर्टायझिंग कंपनीला विकू शकता, जी ॲडव्हर्टायझिंग कंपनी त्यांच्या कस्टमर्सना विकून रेव्हेन्यू जनरेट करेल, प्लस ते रेव्हेन्यू तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करू शकते. क्या बात. म्हणजे एका रिसोर्समधनं मल्टिपल आउटकम्स आपण कसे निर्माण करू शकतो, दॅट इज इनोव्हेशन अँड दॅट इज डिफरन्शियल थिंकिंग. आणि दॅट इज ऑल्सो डायव्हर्सिफिकेशन ऑफ रेव्हेन्यू स्ट्रीम्स. तर यू नीड टू बी अ सेलर traveling to different ports with the same wares, at the same time creating different opportunities at the same ports. Fantastic. And that is diversification. फॅन्टास्टिक. आय थिंक ही खूपच इंटरेस्टिंग चर्चा झाली आणि डायव्हर्सिफिकेशन आपल्याला का करायचं आणि कधी करू नये आणि कधी करावं याच्यावर डीप इन्साइट्स मिळाले. थँक्यू सो मच. Thank you so much.